नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे पूर्ण नाव शेकडे संजय काकासाहेब. मी हिंदशाळा मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय बागडपट्टी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. आता भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885. कोठे झाली? मुंबई या ठिकाणी. मुंबईमधील कोणतं ठिकाण? तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. प्रश्न असा आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले? मुंबई या ठिकाणी. मुंबईमधील कोणते ठिकाण? तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. हे अधिवेशन कधी झालं? किती साली झालं? 28 डिसेंबर 1885 रोजी. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. भारतातील विविध प्रांतातील, मग कर्नाटक असेल, पंजाब असेल, हरियाणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, या सर्व राज्यातून 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आलेले होते. कोलकाता येथील नामवंत वकील योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कोण अध्यक्ष होतं? योमेशचंद्र बॅनर्जी. कोलकाता येथील अतिशय सुप्रसिद्ध वकील होते, ॲडव्होकेट. बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष. या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. या सर्वांनी मिळून 72 प्रतिनिधी, ॲडव्होकेट बॅनर्जी, या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ॲलन ओक्टिवन हुम या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. योमेशचंद्र बॅनर्जी वरील 72 प्रतिनिधी या सर्वांनी मिळून या सभेत
भारतीय राष्ट्रीय सभेची इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ब्रिटिश अधिकारी ॲलन ओक टिवन यांनी सुद्धा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत काय केलं? पुढाकार घेतला. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, लष्करी खर्चात कपात करावी अशी मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवली. भारतीयांना प्रशासनात ॲडमिनिस्ट्रेशन्स अधिक प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. तसेच ब्रिटिश गव्हर्नमेंटने लष्करी खर्चात कपात करावी. कशात कपात करावी? लष्करी खर्चात कपात करावी. अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे केलेली आहे. किंवा अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवले. आता नवीन मुद्दा आहे राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे. नवीन मुद्दा आहे राष्ट्रीय सभेचे काय उद्दिष्ट होतं? टार्गेट काय होतं? राष्ट्रीय सभेचं मेन उद्दिष्ट काय होतं? तर भारताच्या निरनिराळ्या वेगवेगळ्या भागातील लोकांना धर्म, रिलिजन, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश हे सर्व विसरून, हे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे. एका व्यासपीठावर आणणे हे नंबर 1 चं ध्येय होतं. नंबर 2 की परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे. परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे. लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. ही राष्ट्रीय सभा का स्थापन केली? या सभेची उद्दिष्टे काय होती? हे आपण पुन्हा पाहू की निरनिराळ्या वेगवेगळ्या भागातील अनेक जाती धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. तर या लोकांना धर्म, वंश, जात आणि भाषा व भौगोलिक प्रदेश असा जो काही भेद आहे, हा भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, एकत्र आणणे, युनिटी, एकात्मता
त्यांच्यामध्ये निर्माण करणे, स्नेहभाव वाढवणे, परस्परांच्या समस्या अडचणी समजून घेणे, त्यावर उपाय शोधणे किंवा विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना, एकात्मतेची भावना वाढवणे किंवा वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सेवेची उद्दिष्टे होती. आता मवाळ युग 1885 ते 1905 हा कालखंड आहे. कोणाचा कालखंड आहे? मवाळ युग. मवाळ युग 1885 ते 1905. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संथपणे पण सातत्याने सुरू होते. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर जो सुरुवातीचा काळ होता, सुरुवातीच्या दशकामध्ये त्यांचे कार्य हळुवारपणे किंवा संथपणे पण सातत्याने चालू होते. कंटिन्युटी. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. जे नॅशनल लीडर किंवा नेते हे वास्तववादी व उच्च शिक्षित होते, क्वालिफाईड. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होते. संघटन याच कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे, संघटन झालेच पाहिजे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. कोणाला होती? राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना. खास बाब म्हणजे हे नेते वास्तववादी होते व उच्च शिक्षण घेतलेलं होतं. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्वज्ञानांचा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. कोणत्या मूल्यांचा प्रभाव होता? तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा, या तत्वांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या सनदशीर मार्गावर विश्वास होता. कोणत्या मार्गावर? सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गांनी मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील. अशी त्यांना आशा वाटत होती. सनदशीर मार्गाने, कायदेशीर, यावर त्यांचा विश्वास होता.
आपण जर ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे सनदशीर मार्गाने मागणी केली तर इंग्रज आपल्या मागण्या पटकिनी मागण्या करतील, आपल्याला न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होत. कोण होते मवाळ पुढारी? त्यांची नावे सांगा. तर नंबर 1 गोपाळ कृष्ण गोखले, नंबर 2 फिरोजशाह मेहता, नंबर 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. सनदशीर मार्गावर त्यांचा काय होता? खूप विश्वास होता. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी आणि लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे. की राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत. कोण असावेत? लोकप्रतिनिधी असावेत. जी मुलं शिकलेली आहेत त्यांना नोकऱ्या मिळाव्यात आणि इंग्रज सरकार जे लष्करावर अवाढव्य खर्च करते, खूप खर्च करते, त्या खर्चात कपात करावी आणि लोकांच्या कायदेशीर हक्काचे काय व्हावे? रक्षण व्हावे. लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे. म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फारकत करावी. लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे यासाठी कार्यकारी संस्था व न्याय संस्था, कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फारकत करावी असे अनेक विविध ठराव त्यांनी मांडले. पण ब्रिटिश गव्हर्नमेंटने या राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी या नंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. प्रश्न असा आहे, राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला? राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला? तर ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा या नीतीचा काय केला? अवलंब केला. फोडा आणि राज्य करा.
आता नवीन मुद्दा आहे जहाल युग. आतापर्यंत जे पाहिलं आपण ते मवाळ युग. आता जहाल युग यांचा कालखंड किती? 1905 ते 1920. 1905 ते 1920 हा जहाल युग कालखंड आहे. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरी कार्यपद्धतीबाबत यांच्यात मतभेद होते. पण हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. परत पाहू आपण जहाल युग आणि कालखंड. 1905 ते 1920 हा कालखंड जहाल युगांचा आहे. राजकीय दृष्ट्या सर्व नेते जागृत होते. जात, धर्म, भाषा आणि प्रांत, स्टेट किंवा राज्य सर्व बाजूला सारून हा विषय वेगळा ठेवून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले, पण कार्यपद्धतीबाबत यांच्यात मतभेद होते. आणि हे जे मतभेद होते हे तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतल्या मतभेदावरून दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले. वरील मुद्द्यामध्ये मी सांगितलं हे जे मतभेद झालेले आहेत आणि या मतभेदावरून किती गट झाले? दोन प्रमुख असे राजकीय गट तयार झालेले आहेत. आता तयार झालेले शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मवाळ. हे जे राजकीय गट तयार झाले शांतता आणि सनदशीर मार्गाचा अवलंब करणे किंवा या मार्गाचा पुरस्कार करणारे ते मवाळ. हा दोन्हीमध्ये फरक आहे, मावळ आणि जहाल. आणि स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल. आता त्यामध्ये लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात. ते तीन नेत्यांची नावे सांगा. नंबर 1 लाला लजपतराय. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल.
हे सर्व जहाल पुढारी मानले जायचे. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वर्तमानपत्रे, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. कोणत्या मार्गाचा अवलंब केला? नंबर 1 वर्तमानपत्रे, 2 राष्ट्रीय उत्सव, 3 राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा या वर्तमानपत्रातून सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. कोणी केली? लोकमान्य टिळक यांनी. कोणावर केली? ब्रिटिशांवर. कोणत्या वर्तमानपत्रातून केली? केसरी व मराठा. आता बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका, अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांची मुखपत्र होते. जसं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा या वर्तमानपत्रातून सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली, तसेच बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. यांनी सुद्धा काय केली? ब्रिटिशांवर घणाघाती अशी टीका केली. आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे. आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान व्हावे. राष्ट्रपुरुषाच्या कार्यातून सामान्य जनता प्रेरित व्हावी. या हेतूने टिळकांनी शिवजयंती व गणेश उत्सव या उत्सवाचे आयोजन केले. आपापसातील मतभेद विसरून लोकांनी एकत्र यावे हा त्यामागचा उद्देश होता. त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान व्हावे. राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनता प्रेरित व्हावी. या हेतूने टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवाचे आयोजन केले. राजकीय कामासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल. राजकीय कारणासाठी जर लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालेल. राजकीय कामासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही, असे त्यांचे मत होते. टिळकांनी मंडलेंच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य. कोणी लिहिला? लोकमान्य टिळकांनी.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पाठाचा भाग इथे संपलेला आहे. उर्वरित भाग आपण नंतरच्या तासाला घेऊ. धन्यवाद.